शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांना आव्हान दिल्यानंतर आता ठाण्यात अजित पवारांचे शिलेदार देखील आक्रमक झालेत। बारामतीत दगाफटका झाला तर कल्याणचा निकाल वेगळा येऊ शकतो असा इशारा आनंद परांजपे यांनी दिलाय। विजय शिवतारेंनी उकरून काढलेल्या वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। बारामतीत दगा तर कल्याणमध्ये फटका। अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती, हा काय कोणाचा सातबारा नाहीये। शिंदे आणि अजित पवार गटात कुरघोडीचं राजकारण। एकनाथ शिंदे विजय शिवतारेंना आवरणार? शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात वचपा काढण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे आता अजित पवार गटातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी विजय शिवतारेंना आवरण्याचा सल्ला दिलाय आणि बारामतीत दगा केला तर कल्याणमध्येही वेगळं चित्र दिसू शकतं असा इशाराच शिंदेंना दिलाय। मी स्वतः उभा राहणार ना, इच्छुक नाही, मी उभा राहणार, मी स्वतः उभा राहणार। आता ते नेते ठरवतील काय, पण मी उभा राहणार। अजित पवारांना मिळाली किंवा आणखी त्यांना मिळाली, पवार घराण्यातलं कोणी असेल त्यांच्या विरोधात मी लढणार। नरेंद्र मोदी विचार मंच, आम्ही त्यांना त्यांच्या विचारांना मानणारे आहोत। धोरण ते आपल्याला एकलव्याची गोष्ट माहिती आहे, ते धरून आम्ही लोकांच्या हितासाठी लोकशाही पद्धतीने योग्य न्याय होण्यासाठी लढणार। जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराज विजय शिवतारे यांना अडवावं, त्यांना योग्य ती समज द्यावी। अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादीचे, आमच्या नेत्यांवर, आमच्या शक्तीस्थळावर, आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं। राष्ट्रवादीतील फुटीची संधी साधून विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात शड्डू ठोकलाय, पण अजित पवारांनी शिवतारेंना उत्तर देणं टाळलंय। या संदर्भामध्ये मला काही बोलायचं नाही। मी सुरुवातीलाच काय सांगितलं, सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवावा, त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळेजण काय तो निर्णय घेतील। वातावरण खराब होईल, वातावरणामध्ये गढूळपणा होईल, अशा प्रकारचं कुठलंच वक्तव्य कुठल्याच राजकीय, आत्ता मी नावं घेतली महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाच्या नेतेमंडळींनी करता कामा नये, कार्यकर्त्यांनी करता कामा नये अशी माझी भावना आहे। दरम्यान अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीतील सामंजस्य टिकवण्याचं आवाहन केलंय, तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विजय शिवतारेंना सज्जड दम दिलाय। शिवतारेंचं वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की त्यांच्यावरती कडक कारवाई त्या ठिकाणी केली जावी। महाराष्ट्रातलं सामंजस्याचं वातावरण टिकवलं गेलंच पाहिजे महायुतीमधलं। शेवटी अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि कोणाही पक्षाच्या प्रमुखाच्याबद्दल किंवा इतर त्या स्तराच्या कार्यकर्त्याच्याबद्दल अशा पैकी वक्तव्य ही महायुतीसाठी काही युक्त नाही। पक्षाच्या अंतर्गत युतीमध्ये महायुतीमध्ये असताना अशा टीका करणं योग्य नाही। काही टीका काही लोकांनाच करताना शोभा देतात। उगाच तरी टीका करून असलेलं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका। मग एकाने टीका केली, दुसऱ्याने जर त्याला सडकून जर उत्तर दिलं मग ते जिव्हारी लागायला लागतं। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात वाद सुरू आहे, पण दोन्ही गटांना भाजपसोबत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये। शिवाय लोकसभेला 45 जागांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजपकडून दोन्ही गटांना एकत्र ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे विजय शिवतारेंची समजूत कशी काढली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।